कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा क्षेत्रात सध्या राजकीय हालचालींना वेग आलाय। आगामी काळात होणाऱ्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नेत्रा ठाकूर यांचे नाव अग्रक्रमाने चर्चेत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। या पार्श्वभूमीवर नेत्रा ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव चर्चेत येणं ही खरोखरच अभिमानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की माझं नाव चर्चेत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आमचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आमच्या आदरणीय रामदासजी भाई ह्यांचं हे आणि जी वरिष्ठ पक्षाची जी वरिष्ठ सगळी मंडळी आहेत, तो जो निर्णय देतील आणि जी जबाबदारी देतील ती जबाबदारी ठामपणे सर्वांच्या सहकार्याने जर भेटली तर आनंदच आहे। ती जबाबदारी मी स्वीकारायला तयार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आमदार भास्कर जाधव यांचा कडवा विरोध मोडून काढत तब्बल 4000 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर नेत्रा ठाकूर यांनी आता थेट जाधवांवर तोफ डागली आहे। एकेकाळच्या कट्टर समर्थक असलेल्या ठाकूर यांनी विजयानंतर पहिल्यांदा जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली। ज्या आमदारांबरोबर मी आज गेली 18 वर्ष काम करत होते, आम्ही म्हणजे मी एक सुरुवातीलाच जाहीर करते की मी त्यांना निवडून आणून बाहेर पडले होते। आम्ही त्यांना निवडणुकीत पूर्ण सहकार्य केलं होतं की त्यांच्या निवडणुकीत त्यांना कुठेही आमच्याकडून हे झालं नव्हतं की माझ्या सहकाऱ्यांच्या जवळ ना कुठेही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मेहनत करून हा वेळणेश्वर गटातले जे आमचे सगळे सहकारी होते त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो। त्यांना निवडून आणून आम्ही जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही नवरा बायको दोघं जण ऑफिसला गेलो। आम्ही त्यांना सांगितलं की मी हा पक्ष बदलते, हा निर्णय मी घेते असं सांगून येऊन सुद्धा जे माझ्यावर आरोप झाले, माझ्या नवऱ्यावर आरोप झाले, त्या सगळ्या लोकांनी बघितले की माझ्यावर जे आरोप होत होते, ही बाईला पाडणार, ह्या बाईला सगळ्यांनी तालुक्याला सगळ्यांना आव्हान होतं, सगळ्या समाज बांधवांना आव्हान होतं की हिला पाडा। पण मला माझ्या गटावर, माझ्या सगळ्या असणाऱ्या सहकाऱ्यांवर, आमचे जे तालुक्याचे सगळे पदाधिकारी आहेत, समाजाचे सगळे पदाधिकारी आहेत, ज्या समाजातनं मी निवडून आले, म्हणजे ज्या सगळ्यांच्या सहकार्याने मी निवडून आले, त्या सर्व समाज बांधवांनी सुद्धा सगळे समाज म्हणजे मला सगळ्या सर्व पक्षीय सर्व समाजाने मला पाठिंबा दिला।